नमो बुद्धाय, जय भीम. आपल्या रूपनंदा थॉट या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपल्याला माहितीच आहे की गेल्या काही दिवसांपासून आपण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून समाजातील असणाऱ्या संदेश आपण इथे देण्याचा प्रयत्न करतोय. परंतु रूपनंदा थॉट हा चॅनल सुरू करण्याच्या आधी रूपनंदा फाउंडेशनच्या माध्यमातून आपण अनेक उपक्रम या समाजामध्ये सातत्याने राबवण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि त्याच्यातलाच एक भाग की आपल्या उद्योजकांना एक त्यांच्या हक्काचं विचारपीठ देण्याचा हा आपला एक छोटासा प्रयत्न सुरू आहे. आणि त्याच्यातलाच हा पहिलाच भाग म्हणजे आपण आपल्या हक्काचा विचारपीठ देण्याच्या उद्देशानं आज आपण ऐकतो की अनेक लोक म्हणतात की मराठी उद्योजक तयार झाले पाहिजे, मराठी उद्योजक निर्माण झाले पाहिजेत. परंतु हा विचार 1932ला अर्थात बाबासाहेबांनी हा विचार 1932ला फक्त मांडलाच नाही तर त्याच्यावरती प्रत्यक्ष कृती सुद्धा केलेली आहे. ती काय कृती केली आहे याच्या संदर्भामध्ये मी लवकरच एक व्हिडिओ त्या विषयावरती वेगळी बनवेन. परंतु आज आपण अशा उद्योजकाला भेटायला आलोय जो मराठी तर आहेत परंतु आपल्या बौद्ध समाजाचा आहे. अर्थात माझा पुतण्या प्रशांत विलास जाधव यांच्या पीजे फिटनेस या असणाऱ्या जिमचं आणि त्यांची स्वतःची आपण मुलाखत घेणार आहोत आणि त्यांचा अनुभव आपण जाणून घेणार आहोत. तर चला तर मग आपण आपल्या इंटरव्ह्यूला सुरुवात करूया. जय भीम. जय भीम नाना. रूपनंदा थॉट्स आपल्या चॅनलवर आपलं स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद. जसं आपण इथे सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे आपल्या जिमची आपण सुरुवात ओपनिंग कधी केली? 14 एप्रिल 2016 म्हणजे बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आपण ही जिम ओपन केली. म्हणजे आता 9 वर्ष झाली. 9 वर्ष पूर्ण होतील या 14 एप्रिलला. वा. मग अचानकपणे तुम्ही या व्यवसायामध्ये आले की आधीपासूनच सुरुवातीपासून? ते कसं आहे, मी पहिल्यापासून एक स्पोर्ट्स फील्ड मध्ये होतो. म्हणजे स्कूल पासून, म्हणजे मी 8वी 9वीला होतो ना तेव्हाच मी जिम जॉईन केली होती. ते मला तेव्हापासून त्याची आवड लागत गेली. मग मी यात एज्युकेशन घेतला. मग असे ट्रेनर म्हणून जॉब केला 3 ते 4 जिम मध्ये. मग नंतर थोडा फंड जमा केला आणि मग स्वतःची जिम टाकली आपण 2016 मध्ये. मग हा जेव्हा विचार केला की आपल्याला जिम सुरू करायचं, कारण सहसा आपल्या समाजामधून व्यवसायांमध्ये मुलं उतरतात आहे परंतु एवढा मोठा हा व्यवसाय जो आहे जिम हा क्षेत्र वेगळाच आहे. याच्यात नव्याने लोक तयार होत नाहीत लवकर. पण हा जेव्हा तुम्ही विचार केला मग घरून विरोध झाला असेल? ना, यात तर मला खूप मोठा विरोध आला. कारण की व्यवसाय तर सोडा, तेव्हा मी जेव्हा हे केलं तेव्हा ट्रेनर म्हणून, जिम ट्रेनर मधून पण करिअर आहे असं हे त्या टायमाला कोणाला माहिती नव्हतं. मी एकटा इथून, म्हणजे हा शाळा पण ग्रामीण भागात मोडला जातो. आपण मुंबईला गेलो, मी त्यावेळी तो कोर्स जॉईन केला सांताक्रूजला. तेव्हा सर्वांचा विरोध होता कारण की मी तुमच्याकडे कोर्स केलाय कम्प्युटरचा, हार्डवेअर नेटवर्किंग. तुमची जेव्हा ते सॅन्ट मध्ये होते तेव्हा तर कसं झालं, घरच्यांचं कसं होतं, तुला ग्रॅज्युएशन करून दिलंय मग तू आता कामाचं बघ, तुझ्या कशाला भानगडीत पडतोय, ट्रेनर मध्ये काय करिअर आहे. आणि अशी पण आपल्या समाजाचीच नव्हे तर भारतीय समाजाची अशी मानसिकताच नाही मराठी लोकांची. बरोबर, व्यवसाय केला पाहिजे. तर हे होत गेलं सर्व. मग मी तिथे कोर्स केलं, मी ऍज अ ट्रेनर म्हणून जॉब केलं. अच्छा. मग तिथे एज्युकेशन घेतलं. तेव्हा लोकांना ट्रेनरचा कोर्स पण नव्हता माहिती, तेव्हा मी कोर्स केलेला आहे. कारण की तेव्हा लोकांना हेच माहिती होतं की हार्डवेअर नेटवर्किंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, आणि माझं ग्रॅज्युएशन तर झालंच होतं. बरोबर. तर घरच्यांना असं वाटायचं की कुठेतरी चांगली नोकरी बघ 2 पैशाची. एक ट्रेनरचा जॉब कधीपर्यंत करशील, कारण की हा ट्रेनरचा जॉब म्हणजे तुम्हाला जिम मध्ये उभं राहून करायचंय. तर आपली कशी मानसिकता, 2 पैशाची नोकरी पाहिजे बाबा. काम केलं, घरी आला, तुझ्यानंतर तुझ्या घरच्यांना ती नोकरी राहते, तुझा रिटायरमेंट, पीएफ वगैरे. त्या टायमाला हे सर्व असे जंबल विचार माझ्या डोक्यात जायचे की आम्हाला पण कधी कधी वाटायचं, पण नाही. तर मी जॉब करून बघितला. तर मी जॉबला गेलो पण इथे कस्टमर केअर, काय म्हणतो, कॉल सेंटरला गेलो. तर मी 2-3 दिवस जॉब केला पण नंतर मलाच फील झालं की यार हे माझ्यासाठी नाहीच आहे. माझी स्किलच वेगळी. मी एक चांगला टीचर होऊ शकतो, म्हणजे चांगलं ट्रेन करू शकतो. कारण की मी जेव्हा शिकवायचो कॉलेजला असताना पण पार्ट टाइम मी जिम मध्ये जॉब करायचो. तेव्हा जो रिस्पॉन्स भेटायचा मला शिकवताना, त्याने माझा कॉन्फिडन्स बिल्डअप होत गेला की बाबा मी शिकवलेला लोकांना आवडतो, आपण यातच काय केलं पाहिजे. तर तिथून मी सुरुवात केली. मग माझ्या असं झालं. मग आता इतकी वर्ष ऍज अ जिम ट्रेनर आणि जिम ओनर म्हणून जेव्हा तुम्ही सगळं काम करताय
तर मग असं मागे वळून पाहिलं असं वाटतं का आपला निर्णय चुकलाय की आपण एकदम बरोबर निर्णय घेतला? नाही ना, ते मी जर माझे मित्र बघतो ना कॉलेजचे हे, ते अजून फर्स्टेड आहेत, ते ट्रेनचे धक्के खातात ते, किंवा त्यांना आवड वेगळी होती घरच्यांमुळे ते दुसरं जॉब करतात ते. तर मला तो सॅटिस्फाय होतं की ते मला जे पटलं मी ते केलं आणि माझा निर्णय तो योग्य होता. कारण की ते मला आता येऊन भेटतात ना, अरे यार तेरा अच्छा है यार, तेरा जो शौक था तू उसी में पैसा दो पैसा कमा रहा है यार, मुझे फुटबॉल प्लेयर बनने का था मगर यार मैं कंपनी में काम कर रहा हूँ. तो किधर ना किधर ऐसा लगता है मेरे को यार की तूने डिसिजन सही लिया. तर कधी कधी ते कमेंट ऐकून पण असं फील होतं की यार माझं डिसिजन योग्य होतं. म्हणजे इन शॉर्ट असं आहे की ऐकावे जणाचे करावं करावे, मानाचे. हा, आणि ते केलं आणि टिल डेट आज सॅटिस्फाईड सॅटिस्फाय. अच्छा. मग आतापर्यंत एवढ्या वर्षामध्ये साधारण किती मुलांना ट्रेन केलं असेल? आता माझ्याकडे डेटाच आहे 1000-1500 मेंबर्स. ओके. तर अर्धे माझ्याकडे असतात, अर्धे माझ्या ट्रेनरकडे असतात. आम्ही दोघं एकत्र काम करतो. मी जरी ओनर असेल तरी मी इथे जिममध्ये असे ट्रेनर म्हणूनच काम करत असतो. तर म्हणजे भरपूर जण केले, कारण की मी इथे पण ट्रेन केलं आपल्या स्वतःच्या जिममध्ये. याच्या आधी माझ्याकडे जिम होती रेंटवरती, अच्छा. तिकडे केली. म्हणजे मी तरी या जिमला 9 वर्ष झाले, तरी मी 15 ते 16 वर्षापासून या फील्डमध्ये कामच करत आहे ना. तर ते असे आकड्यांमध्ये सांगता येणार नाही मला की मी किती जणांना ट्रेन केलं किंवा काय केलं. मग जिमचा टायमिंग काय असतो आपलं? आपल्या जिमचं टायमिंग आहे सकाळी 6 ते 11, संध्याकाळी 5 ते 11, आणि सुट्टीचा दिवस संडे. संडे. मग आता सध्या म्हणजे आता नवीन वर्ष येतोय, 1 तारखेपासून आता 2-4 दिवस राहिलेले आहेत. मग आपल्या जिमच्या माध्यमातून मी नेहमी बघतो की काही ना काही तुम्ही मुलांनी ते अट्रॅक्ट व्हावं, मुलांनी जास्तीत जास्त मुलांनी शरीराकडे लक्ष द्यावं, मुलांनी मुलींनी, म्हणून तुम्ही वेगवेगळ्या स्कीम देत असता. तर सध्या काय दिलेली आहे का? दिलेली सध्या स्कीम आहे, पण त्या आपण स्कीम का राबवतो, कारण की जो आपल्याकडे जो येणारा वर्ग आहे ना तो जास्त करून ग्रामीणचा आहे. तर ते जास्त हेवी फीस पण अफोर्ड नाही करत आणि प्रत्येकाला आवड असते जिमची. त्यामुळे आपण आपली फीस जी आहे ना तिथल्या लोकेशनला बघूनच काफी रिजनेबल ठेवलेली आहे. आणि आपण जेव्हा ऑफरही लावतो ना तेव्हा 30%, 40% डिस्काउंट ठेवतो. आता सुद्धा जी आपली वार्षिक फीस आहे 4000 रुपीज, ती आपण 3000 रुपये केली आहे या नवीन वर्षाच्या ऑफरमध्ये. आणि ती व्हॅलिड आहे आपली 10 तारखेपर्यंत. कोण चॅनलच्या माध्यमातून बघत असेल तर त्यांनी 10 तारखेच्या आधी यावा आणि ऑफरचा लाभ घ्यावा. मग तरुणांना तुम्ही काय संदेश देणार? तरुणांना हे संदेश देईल की व्यसनाआहारी जाऊ नका, जिम लावा, आपल्या आरोग्यावर लक्ष द्या, फिट राहा आणि मजा करा. पण वेगळी मजा नका करू त्या नशेच्या आहारी जाऊन. ही जिमची नशा खूप चांगली आहे. एखाद्याला एकदा वेळ लागला, जसं मला लागला लहानपणीच, की जिम केली पाहिजे, तर मी सर्वांपासून लांब आहे या गोष्टींपासून, व्यसनांपासून. तर ही एक चांगली चॉईस आहे तुमचा टाइम स्पेंड करायचं जिम. आता माझ्याकडे खूप जण आहेत त्यांना दारूची सवय संध्याकाळची, ती सुटावा. ते 2 तास त्यांचे कसे वाचा म्हणून ते संध्याकाळी जिम लावली. कारण हाच आहे की मी 2 तास तिकडे बसायचो प्यायला, किंवा मित्र फोन करते त्यांनी जिम जॉईन केले आणि त्यांचं आरोग्य आता सुधारत चाललंय आणि त्यांची औषधं ती आहेत बीपीची, शुगरची, ती बंद होत चालल्यात असते. म्हणजे थोडक्यात तुम्ही एक भारतीय समाजामध्ये डायरेक्टली इनडायरेक्टली तुमचं योगदान खूप मोठ्या प्रमाणात द्यायला सुरुवात केली. आता मी नेहमी बघतो किंवा आलेला जो वर्ग इथे येतो, तर तुमच्या अगदी मागे जिथे तुम्ही बसला, तुमच्या अगदी मागे बाबासाहेबांची तस्वीर आहे, तसेच इथे भगवान बुद्ध आणि बाबासाहेबांच्या मूर्त्या आहेत. तर एक कधी ह्या गोष्टीचा तुम्हाला असं निगेटिव्ह त्रास वगैरे? नेगेटिव्ह इम्पॅक्ट नाना 2016 मध्ये झाला. कारण की तुम्हाला माहिती आहे की याच्या आधी मी जिम चालवत होती, भाड्याने होती. बरोबर. तर तिकडे मंदिर होतं. हा. तर मी ती भाड्याने घेतलं, तर त्याचा माझा काही अधिकार नव्हता की इथून याला हटवलं पाहिजे की नाही हटवलं पाहिजे. पण माझं स्वप्न होतं की जेव्हा आपली जिम असेल तिथे फक्त आणि फक्त बाबासाहेबांचा फोटो असेल. तर मी जेव्हा जिम टाकले 2016ला, तर इथे वेगळा ग्रुप झाला तयार आपल्या जिममध्ये. त्यांचा खूप विरोध झाला की यार इधर बजरंग बली का फोटो नहीं है, अच्छा. मतलब अपने कास्ट का इधर रिस्पेक्ट नहीं है. तर विरोध झाला आणि त्यांचा एक वेगळा ग्रुप बनवला त्यांनी जिममध्येच. म्हणजे माझ्याच मेंबरांनी एक वेगळा व्हॉट्सअप ग्रुप बनवला आणि त्यात ते चॅटिंग करायला लागले माझ्या विरोधात की यार वो अभी जिम सोडणे का. तो मग ते बोलले नाही आपण तिथे फोटो लावू स्वतःहून. मग त्यांनी कॉन्ट्रीब्युशन काढला. अच्छा. आणि बजरंग बलीचा फोटो घेतला, तो ते मला गिफ्ट केला. तर मी गिफ्ट ऍक्सेप्ट करणारच. बरोबर. मग ते बोलले की हा फोटो तुम्ही लावा. म्हटलं नाही, माझे पहिलेपासून विचार आहेत की माझी जिम आहे आणि इथे फक्त माझे बाबासाहेब असणार, कारण की जे काय आहे ते यांच्यामुळे. बरोबर. तर हे कधीच विसरू शकत नाही आपण की. आणि मग ते मला पटतच नव्हत्या गोष्टी, तर मी तो फोटो नाही मांडला. मग एका वेळी माझ्या जिमच्या 25 ते 30 मेंबरांनी जिम सोडली. का तर त्यांचा इगो हर्ट झाला की इथे आमचे देव नाही, आमच्या बजरंग बलीचा फोटो नाही. ते या एका कारणामुळे जिम सोडले आणि व्हॉट्सअपवर सर्वांना सांगायला लागले की तुम्ही पण नका जाऊ जिमला, तिकडे आपल्या देवाचे फोटो नाही. तर हे सुरुवातीला झालं, पण सध्या आता न्यूट्रल आहे. नाही, तसं
आपण जर आपल्या जागी विचार केला हम्म. तर आपला भारत देश हा धर्मनिरपेक्ष देश आहे आहे. आणि जिम ही जिम जिम आहे आहे. आता ते देवाचं किंवा काय कुठल्या नाही पण विषयाचा संबंध नाही. संबंध नाही. तो आपल्या धार्मिक हा आपल्या घरचा विषय घरचे आहेत. आहे. आपला फोटो लावायचं कारण काय की जे काय आहे आपण ते यांच्यामुळेच आहे. बरोबर. ते आपण त्याला प्रेझेंट पण करतो ना की आम्ही जो कुछ आहे साप के पैसे आपला काय. आता मग आपण त्यासाठी फोटो लावतो किंवा आपल्याला एक संध्याकाळी अगरबत्ती लावायची असते संध्याकाळची शिवाय तर आपण तिथे मांडतो. पण नंतर तो मेसेज तिकडे तो खूप चुकीचा व्हायला गेला. मग त्यावेळी एक सर्टन लॉस पण झाला आपला. पण तरी आपण मागे हटलो नाही, म्हटलं नाही जे नाही ते नाहीच. खूप बरं वाटलं की आपण आपल्या चॅनलवरती आलात आणि आपण इथे व्यक्त झालात. त्याबद्दल मी आपल्या चॅनलच्या वतीनं आपला आभार व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. तुम्ही आले आणि चॅनलवर तुमच्या मला प्रेझेंट करताय किंवा आपल्या जिम बद्दल सांगताय त्याबद्दल तुम्हाला खूप खूप थँक्यू. धन्यवाद. जय भीम. जय भीम.